नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आज दिनांक 14 जुलै रोजी रोज मंगळवारी आपल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे तर ती पार पडलेली आहे. आणि स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये जे आहे ते आपल्या सरकारने 7 मोठे जे आहेत ते निर्णय घेतलेले आहेत. परंतु यातील सर्वात महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते आपल्या राज्यातील नियमित करदार शेतकरी बांधवांसाठी आणि यंदा जे शेतकरी पीक कर्ज घेणार आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे जे निर्णय आहेत तर ते निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आपल्या राज्य सरकारने आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतकरी पायाभूत सुविधांना बळ देणारे एकूण 7 ऐतिहासिक निर्णय जे आहेत ते घेतले आहेत. आणि यातील सर्वात मोठी घोषणा जी आहे तर ती आपल्या कर्जमाफीच्या निकषामध्ये सुधारणा केल्यामुळे आपल्या राज्यातील आणखी 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ आणि कर्जमाफीचा जो आहे तो थेट लाभ मिळणार आहे. आणि यामध्ये जे आहे ती जी आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आहे. तर या योजनेच्या निकषामध्ये सरकारने अत्यंत मोठा बदल केला असून आता जवळपास जी 2019च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांनी आपली जी काही 50,000 रुपयांची मर्यादा होती तर ती आता पूर्णपणे त्यांना रद्द करण्यात आली असून त्यांनासुद्धा आता नियमित कर्जमाफी दिली जाणार आहे. म्हणजे की त्यांनासुद्धा 2 लाखापर्यंतचं अनुदान जे आहे तर ते दिलं जाणार आहे. आणि जे आपले नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी होते तर त्यांना 2026-27मध्ये नियमित परतफेड करण्याची जी आहे कर्ज परतफेड करण्याची अट घातली होती. तर आता त्यांनासुद्धा 2026-27मधील जे काही नियमित परतफेडीची अट जी आहे तर ती अट शिथिल केली आहे. आणि यामुळे आपल्या राज्यातील जवळपास 23 लाख शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा जो आहे तो थेट लाभ जो आहे तो मिळणार आहे. आणि यासोबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे सर्व जे काही शेतकरी आहेत ज्यामध्ये फक्त आणि फक्त इन्कम टॅक्स म्हणजे आयकर भरणारे जे शेतकरी आहेत तर हे सोडून बाकी गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना 30 जुलैपूर्वी हा जो काय तो लाभ आहे जो आहे तो दिला जाणार आहे. आणि यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. यासोबत जे दुसरे काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेण्यात आले आहेत, परंतु ते आपल्यासाठी फारसे महत्त्वाचे नाहीत. आणि जे काही कर्जमाफी संदर्भातले निर्णय आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आणि त्यामध्ये जे काय आहे तर ते आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. आणि एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे की आजपर्यंत सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या तारखा ज्या आहेत त्या समोर गेलेल्या आहेत. अगोदर 30 जूनपूर्वी देण्यात आलेली तारीख नंतर 5 जुलैवर ढकलली होती आणि आता 5 जुलैवरून 30 जुलैपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. परंतु नेमकी कर्जमाफीची रक्कम कधी आणि किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्यासोबत चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. तर नक्की आपल्या सरकार नियमित करदार शेतकरी बांधवांना शेअर करा की जी काही 2026-27ची अट जी आहे ती शिथिल केली आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील 23 लाख नियमित करदार शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे. आणि जवळपास 2019च्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांना जे 50,000 रुपयांची रक्कम मिळणार होती तर त्यामध्ये जी अट रद्द केली आहे तर आता जवळपास 2 लाखाचा फायदा जो आहे तो आपल्या राज्यातील तब्बल 13 लाख शेतकऱ्यांना जे आहे ते प्रति हे शेतकरी 2 लाख रुपये एवढी कर्जमाफी जी आहे तर ती देण्यात येणार आहे. आणि त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील हे महत्त्वाचे निर्णय आहेत तर ते आपल्या नक्की शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनेक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता बल्ब आत्ताच बघा.